बातमी सोलापुरातून सोलापूरच्या मोहोळमधील ढाब्यावर ईव्हीएम आढळल्याचं प्रकरण समोर आलंय। उमेश पाटलांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे। निवडणूक आयोगानं दोन्ही मशीन ताब्यात घेतल्या। त्या ईव्हीएम अतिरिक्त त्यात कोणतंही मतदान झालं नाही। निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या। आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती। फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे। आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये सीसीटीव्हीच्या अंडर ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जेव्हा त्या बघायच्या असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही आहेत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो। हे जे आता सांगितलं जातं की रिझर्व्ह ईव्हीएम मशीन होतं, रिझर्व्ह असलं तरी ते ईव्हीएम मशीनच आहे। रिझर्व्ह असलं तरी ते रेग्युलर मशीन सारखंच ते ऑपरेट होतं। त्याला बॅटरीमध्ये असतं, ते कुठेतरी गुपचूपरित्या त्याच्यामध्ये मतदान लोड करता येऊ शकतं आणि ते मतदान लोड करून तेच मशीन ज्या ऍक्च्युअल मशीन जिथं आहे त्या मशीनच्या जागी हे रिप्लेस देखील केलं जाऊ शकतं।